नमस्ते फ्रेंड्स, आज आपल्याला शिकायचे द पास्ट सिंपल टेन्स म्हणजेच मराठीत त्याला म्हणतात साधा भूतकाळ. साधा भूतकाळामध्ये काय असतं, आपल्याला व्ही टूचा वापर करायचा आहे आणि निगेटिव्हमध्ये डिड नॉट प्लस व्ही वनचा वापर करायचा आहे. हा झाला हाऊ पार्ट. कसा, परंतु मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणेच वेन हा पार्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. हा काळ कधी वापरतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला हा काळ वापरताना कसलीही अडचण येणार नाही. तर मी आहे संतोष राजे निंबाळकर, इंग्लिश गुरु आणि बाय संतोष निंबाळकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर आपल्या आजच्या टेन्सला सुरुवात करूया. तर हा आहे आय ग्रुप, ही ग्रुप तुम्हाला माहीतच आहे. आय रोट अ लेटर इथे वापरलेला आहे आपण सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब. यू रोट, दे रोट, वी रोट, अनिल आणि सुनील रोट. काही असलं सब्जेक्ट इकडे तरी हा रोट हा व्ही टूच राहणार आहे. आणि एक आनंदाची गोष्ट आहे, आय ग्रुप आणि ही ग्रुपमध्ये या टेन्ससाठी कसलाही फरक नसतो. इकडे सुद्धा ही रोट, शी रोट, अनिल रोट, राधिका रोट असं इटचं वाक्य डायरेक्टली तसं बनणार नाही. निगेटिव्हमध्ये आय डिड नॉट, यू डिड नॉट, दे डिड नॉट असंच राहणार. ही डिड नॉट, शी डिड नॉट, अनिल डिड नॉट असंच राहणार आहे. फक्त डिड नॉट नंतर व्ही टू आलेला आहे. जसं की आपण आपल्या पहिल्या टेन्समध्ये पाहिलेलं होतं. डू नॉट येत होतं. डूचं इथे डीड केलेलं आहे. ऑलरेडी ह्याचा सेकंड फॉर्म केलेला आहे हेल्पिंग वर्बचा. म्हणून इथे जो मेन वर्ब आहे त्याचा आपण फर्स्ट फॉर्म वापरणार आहोत निगेटिव्हमध्ये. परंतु पॉझिटिव्हमध्ये आपण डायरेक्टली व्ही टू वापरणार आहोत. जसं की इथे आहे आय रोट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिले. आता आपला मेन मुद्दा काय आहे, कधी लिहिले. मोस्ट प्रॉबेबली हा टेन्स काल किंवा त्या अगोदर कधी एखादी झालेली घटना असेल, मग ती 1 आठवड्यापूर्वीची असो, 1 वर्षापूर्वीची असो किंवा 1,00,000 वर्षापूर्वी झालेली एखादी घटना असली तरीच तिच्यासाठी सुद्धा हा टेन्स वापरता येतो. फॉर एक्झाम्पल, आय रोट अ लेटर येस्टरडे. इथे तुम्हाला काळ सांगावा लागतो, नाहीतर ही घटना नक्की पास्टमध्ये कधी झाली हे कळणार नाही. जसं प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये ती घटना पुन्हा पुन्हा घडत असते आणि ते लॉजिकली लक्षात येतं तुमच्या, परंतु इथं लक्षात येणार नाही. मी समजा फक्त असंच म्हणालो, आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिलं. मग तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन येईल, अरे कधी? ही क्युरिओसिटी येते आणि ते पूर्ण करण्यासाठी वाक्य तुम्हाला तिथं मोस्ट प्रॉबेबली मेन्शन करावं लागतं की ती घटना कधी झालेली. आय रोट अ लेटर येस्टरडे, आय रोट अ लेटर टू माय पॅरेंट्स इन द लास्ट वीक, आय रोट अ लेटर टू माय फ्रेंड्स इन द लास्ट मंथ. असं काहीतरी तुम्हाला इन्क्लूड करावं लागेल. कालगणना सांगावी लागेल. ती घटना कधी झाली, कुठल्या कुठल्या एक्झॅक्ट टायमिंगला झाली ते सांगावं लागेल. म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्ही जी घटना झाली हे सांगताय ती नक्की कधी झाली. ॲन ॲस्ट्रॉइड हिट द अर्थ अँड डेस्ट्रॉइड. डेस्ट्रॉइड ही सेकंड फॉर्म वापरला, DSTROYED. ईडी लावले आणि थर्ड पण तोच होणार आहे. तर तुम्हाला ते थोडं फर्स्ट, सेकंड, थर्ड फॉर्मचं प्रॅक्टिस करावं लागेल. ॲन ॲस्ट्रॉइड हिट. आता हा सुद्धा पास्ट टेन्स आहे. हिट, हिट, हिट तिन्ही सेमच राहतं. तुम्हाला हे वाक्य चांगलं कशा प्रकारे करायचं, ॲन ॲस्ट्रॉइड हॅड हिट द अर्थ अँड डिस्ट्रॉयड द डायनासोर्स. ओके. मग त्यांनी डिस्ट्रॉय केलं. ओके. सो आय रोट, मी लिहिलं. आय सिंगचं सॅंग. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म सॉन्ग. सिंग, सॅंग, संग, स्विम, स्वॅम, सॉन्ग, गो, वेंट, गॉन. जसं मी गातो, आय सिंग. मी गायलं, आय सॅंग येणार आहे. मी पोहतो, आय स्विम. तो पोहतो, ही स्विम्स. तुम्हाला ते माहिती आहे. आणि तो पोहला, ही स्वॅम. आय गो, मी जातो, शी गोज. प्रेझेंट सिम्पल टेन्स लक्षात घ्यायचे. शी गोज, ती जाते. आय वेंट, मी गेलो, शी वेंट, ती गेली. जो V3 आहे तो कधी वापरायचा तो आपल्याला पुढे येणारच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही टेन्स शिकू शकता. याचं क्वेश्चन कसं बनणार आहे, जसं की आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले. आय डिड नॉट राईट अ लेटर, मी पत्र लिहिले नाही. पहिले जे 2 टेन्स आहेत, द प्रेझेंट सिम्पल टेन्स आणि द पास्ट सिम्पल टेन्स, याच्यामध्ये पॉझिटिव्ह वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब येत नाही, तो फक्त निगेटिव्ह वाक्यामध्ये येतो. तिथून पुढे जेवढे टेन्स आहेत त्याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब हा पॉझिटिव्ह वाक्यामध्येच आलेला असणार, त्यामुळे तो शोधावा लागत नाही. आणि म्हणूनच ह्या 2 टेन्ससाठी ज्यावेळेस क्वेश्चन बनवतो त्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह वाक्य लक्षात आलं पाहिजे की त्याचं काय होतं, कारण तिथे तो आपला हेल्पिंग व्हर्ब दडलेला असतो. आणि हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला घेऊन वाक्याच्या जे वाक्य बनवतो आपण त्याला क्वेश्चन म्हणतात. फॉर एक्झाम्पल,
आता आपण स्वतःलाच प्रश्न विचारणार नाही, डिड आय राईट अ लेटर? मी पत्र लिहिले का? म्हणजे आपल्याला माहित नाही असं होईल. म्हणून साठी डिड यू राईट अ लेटर? तू पत्र लिहिले. ते क्वेश्चन कसा बनवायचा ते आपण पुढे लगेच पाहूया. तर या क्वेश्चनमध्ये कसं आहे, डिड यू राईट अ लेटर? तू पत्र लिहिलंय का? तर त्याचं उत्तर येतं येस आय रोट अ लेटर. V2 वापरलेलं आहे ते. येस आय रोट अ लेटर. होय मी पत्र लिहिले. नो आय डिड नॉट राईट अ लेटर. नाही मी पत्र लिहिले नाही. तसंच इकडे काय येणार आहे, डिड ही राईट अ लेटर? त्याने पत्र लिहिले का? येस ही रोट अ लेटर. होय त्याने पत्र लिहिले. नो ही डिड नॉट राईट अ लेटर. नाही त्याने पत्र लिहिले नाही. ज्यावेळेस डिड आलं त्यावेळेस ऑटोमॅटिकली व्हर्ब हे फर्स्ट फॉर्ममध्ये गेलं. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, वाक्याचे एंड लो ला लिहिले असंच होणार आहे. मी पत्र लिहिले, तिने पत्र लिहिले, त्याने पत्र लिहिले, तो आला, ती गेली, ते आले, असं लो ला लिहिल्याने मराठीतलं वाक्य संपणार आहे. आणि ज्यावेळेस निगेटिव्ह वाक्य होईल त्यावेळेस आला नाही, ला नाही, ली नाही, ले नाही असं ते वाक्य एंड होणार आहे. जसं आपण पाहिलं होतं द प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये तो, ते, ता, येतात. तसं इथे लो, ला, लिहिले मराठीमध्ये आलं की समजून घ्यायचं हा पास्ट सिम्पल टेन्स आहे आणि त्यावेळी तुम्ही V2चा वापर करायचे. निगेटिव्ह वाक्य बनवताना डिड नॉट प्लस V1 करायचे. आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठी काय करणार आहात आता तुम्ही? डिड यू राईट अ लेटर? सो राईट ह्या ऐवजी पुढचं लेटर वगैरे काढून टाकायचं. फक्त डिड यू राईट टू लिहिले का? डिड यू स्विम तू पोहला का? डिड यू गो तू गेला का? डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क? तू तुझं होमवर्क पूर्ण केलं का? डिड यू कम ऑन टाईम? तू वेळेवर आला का? ओके. सो अशी वाक्य बनवा, त्याची उत्तरं द्या. एखादा पार्टनर घ्या. पार्टनर नसला तरी चालतो, पण पार्टनर घ्यायचा. तुम्ही त्याला क्वेश्चन विचारायचे, तो तुम्हाला क्वेश्चन विचारेल आणि तुम्ही ती उत्तरं द्यायचे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीमध्ये प्रॅक्टिस करायची. आणि अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढेल आणि लोकांमध्ये बोलताना तुम्हाला भीती वाटणार नाही चुकण्याची. तर अशी प्रॅक्टिस करा. खूप सारे वर्ब्स लिहून घ्या. एखादा पार्टनर, मित्र, मैत्रीण पहा आणि त्यांच्याबरोबर दररोज प्रॅक्टिस करत राहा. बेस्ट ऑफ लक.